वस्ती म्हणतात पहा. जिथं त्या राजहंसाचा मुक्काम असायचा, एक मनुष्य वाटसरू त्याच्या त्या मुक्कामाच्या ठिकाणाच्या जवळून निघालेला. उन्हाच्या दिवसामध्ये त्याच्या अंगाची लाही झालेली. त्याला असं वाटलं थोडा वेळ आपण विश्रांती करावी, थोडा सावलीचा आश्रय करावा आणि मग ऊन कमी झाल्यानंतर पुढचा मार्ग स्वीकार. म्हणून तो मनुष्य त्या झाडाखाली तिथं काही काही वेळ झोपला. पण झोपल्यानंतर त्या झाडाच्या ह्याच्यामधून फांद्यामधून एक उन्हाची तिरीप, त्याला काय म्हणतात, एक सूर्याचा किरण त्या माणसाच्या डोळ्यावरती पडायला लागला आणि त्याची झोप अशी चाळवायला लागली. राजहंसाने विचार केला, आपल्याकडे आलेला हा अतिथी आहे, अतिथी अभ्यागताचं स्वागत करणं, त्याची पूजा करणं ही आपली संस्कृती आहे, म्हणून आपण याला झोप लागण्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून त्या राजहंसाने आपली दोन्ही पंख असे विस्तारले, उन्हाचे किरण आपल्या पंखावर घेतले आणि त्याला झोप लागण्याची व्यवस्था केली. त्याची झोप होण्याच्या अगोदर पुन्हा सुंदर सुंदर फळांचं संकलन, एका जागी सगळी फळं त्यांनी गोळा केली आणि आणून ठेवली, कारण तो झोपेतून उठला की त्याच्या पोटाच्या व्यवस्थेकरता काहीतरी असावं, म्हणून फळं जमा केली. तेवढ्यात तो मनुष्य झोपेतून उठला आणि प्रवासाला निघाल्याबरोबर राजहंसाने त्याला थांबवलं. थांबा म्हणे, जरा पुढचा प्रवास करू नका, तुम्हाला पुढच्या प्रवासात वाटेत काही खायला न भेटण्याची शक्यता आहे, म्हणून मी आणलेल्या या फळांचं सेवन करा, म्हणजे तुमची पुढची वाट सुकर होईल. सोबतच इथं शेजारी एक सरोवर आहे, इथं पडलेल्या पानांचा एक द्रोण करा, त्या द्रोणामध्ये थोडंसं पाणी साठवून घ्या, तुम्हाला पुढे अन्न पाण्याची व्यवस्था नाही, त्याच्याकरता हे उपाय मी तुम्हाला सांगतो. त्या मनुष्यानं विचार केला, बरं झालं आपल्याला पुढं खायची व्यवस्था नाही, या राजहंसानं फळं आणून दिलेली, या फळांचं सेवन आपण करू. पण तो मनुष्य थोडा दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य होता पहा, त्याच्या अंतःकरणामध्ये विकार होते. दुष्प्रवृत्तीचा असलेला तो मनुष्य विचार करू लागला, आज फळं खाऊन मी माझी क्षुधा निवृत्त करू शकतो, पण उद्याचं काय? उपलब्ध वस्तूंशी समरस न होता, प्राप्त असणाऱ्या वस्तूशी समरस न होता, भविष्याच्या चिंतेनं जो वर्तमानाचं सुख मातीत घालतो त्याला माणूस म्हणतात. अंडरलाईन दिस सेंटेन्स. माझं वाक्य कळालं ना? भविष्य काळाची चिंता करून उपलब्ध वस्तूशी समरस होऊन त्याचा आनंद न घेण्याची ज्याची वृत्ती असते त्याला माणूस म्हणतात. त्या दुष्ट माणसाने विचार केला, उद्या काय करायचं? मग त्या राजहंसाचा त्यांनी घात केला, राजहंसाला मारलं, तिथल्याच काटक्या जमा केल्या, त्याच्यावर त्याचं मांस शिजवलं आणि शिजवलेलं मांस एका पुरचुंडीमध्ये बांधून आपल्या बगलात घेतलं, निघून गेला. इकडं राजा त्या राजहंसाची वाट पाहत होता, राजहंस आला कसं काय नाही. मग त्यांनी सैनिक पाठवले, जा म्हणे त्याची जरा जागा बघून या, कुठे गेला तो, तब्येत बिघडली का काय, तपास करून या. सैनिक गेले, पाहिलं तर तिथं त्या राजहंसाची नख चोची वगैरे तिथं पडलेल्या दिसल्या. त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी राजहंसाचा घात केलेला आहे. शेजारीच ते शिजवलेलं सगळं तिथं पडलेलं दिसलं, त्यांनी ओळखलं याचा घात केलेला आहे, राजहंस आपल्यामध्ये जिवंत नाही. सैनिकांनी ती वार्ता राजाला जाऊन सांगितली की आपला राजहंस कुणाच्या तरी शिकारीमध्ये सापडला गेला. राजाने सांगितलं, आत्ताच्या आत्ता माणसं सगळीकडे पाठवा, तो मनुष्य फार काही लांब गेला नसेल, आपल्या राज्याच्या सीमेच्या आतमध्ये त्याला पकडान घेऊन या. राजाचे सैनिक गेले आणि त्या दुष्ट माणसाला राजदरबारामध्ये हजर करण्यात आलं. राजाने त्या माणसाला विचारलं, का रे बाबा, तू राजहंसाचा घात केलास का? त्या माणसाने कबूल केलं, माझ्याकडून चुकलं म्हणला, मी त्या राजहंसाला मारलं. तो दुष्ट प्रवृत्तीचा असून सुद्धा तो खरं बोलला. आजकाल आमच्यासारखे कंबर बांधणारे खरं बोलत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. त्या दुष्ट माणसाने कबूल केलं, माझ्याकडून चूक झाली म्हणे. मग राजाने विचारलं, त्यांनी काही तुला क्षती पोहोचवली का, काही त्रास दिला का तुला? तो म्हटला, त्रास कशाचा, त्यांनी तर उलट माझी व्यवस्था केली, चांगली फळं मला आणून दिली, पाणी पिण्याची मला व्यवस्था केली. मग राजाच्या लक्षात आलं, हा कृतज्ञ मनुष्य आहे, केलेले उपकार विसरून उपकार करणाऱ्यावर अपकार करणारी ही जमात आहे, याला शासन केलं पाहिजे. राजानं सांगितलं, आत्ताच्या आत्ता याच्या देहाच्या खांडोळ्या करा, याचे तुकडे करा आणि याचं मांस जंगलामध्ये टाका, हिंस्र श्वापदांना खाऊ द्या. राजाच्या आज्ञेनुसार त्याच्या देहाचे तुकडे करण्यात आले, त्याचं मांस त्या जंगलामध्ये टाकण्यात आलं. पण 2-3 दिवस झालं तरी जंगलातला एकही प्राणी त्याच्या मांसाला तोंड लावेन असा झाला. सगळ्या नगरीमध्ये त्या मांसाची दुर्गंध सुटली. राजानं सांगितलं, थोडं आणखी पलीकडे जा, काही नरभक्षक माणसं असतात, ते फक्त पशुचंच मांस खातात असं काही नाही, त्यांना मांसाचं सुद्धा कमी पडतं, त्यांना नरभक्षक म्हणतात. बरं, मध्यंतरी एक टोळी तशी बिहारमध्ये सापडली होती, तिथलं वाचून सांगतो मी. नरभक्षक असतात, त्यांना बोलवा आणि हे मांस खायला लावा. त्या राक्षसांना बोलवलं, नरभक्षकांना बोलवलं, सांगितलं, ही या मांसाची विल्हेवाट लावा, ही दुर्गंधी काही करून थांबवा. त्या राक्षसातला एक प्रतिनिधी पुढे आला, जमिनीवर पडलेल्या मांसाचा एक तुकडा त्याने उचलला, नाकाला लावला आणि वास घेतल्याबरोबर टाकून दिलं आणि सांगितलं, कृतज्ञ माणसाचं मांस आहे, आम्ही खाणार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे ज्याच्या शरीराच्या मांसाला राक्षस सुद्धा तोंड लावत नाही असा कृतज्ञ मनुष्य असतो पहा. म्हणून माणसाचं जीवन कृतज्ञ असू नये, केलेल्या उपकाराचं स्मरण माणसाच्या जीवनात असलं पाहिजे. नाहीतरी उपकार ही गोष्ट या जीवनामध्ये फार श्रेष्ठ अशा प्रकारची गोष्ट आहे पहा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये माणसाच्या उपकाराला स्थान असलंच पाहिजे.
ज्याच्या जीवनामध्ये उपकाराला स्थान नसतं, शास्त्रकार सांगतात त्याच्यापेक्षा गवताची काडी सुद्धा श्रेष्ठ आहे. एक गवताची काडी सुद्धा उपकार न करणाऱ्या माणसापेक्षा तिचं मूल्य जास्त आहे. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ महामुनी भगवान प्रभू रामचंद्रांना सांगतात की गवताचा 2 जणांवर उपकार आहे, पण उपकार न करणारा मनुष्य कुणावरही उपकार न करत नसल्यामुळं त्याचं जीवन त्या गवताच्या काडीपेक्षा सुद्धा तुच्छ आहे. गवताचा 2 उपकार आहे. पहा, गवताचा पहिला उपकार आहे जनावरावरती. अन्नाच्या रूपानं ते गवत त्यांच्या पोटामध्ये जाऊन त्यांचं रक्षण करतं, म्हणून त्यांचा जनावरावर पहिला उपकार. आणि ते गवत रणांगणामध्ये घाबरलेल्या एखाद्या माणसाला जीवदान द्यायला सुद्धा कामी येतं, म्हणून त्याचा त्यांच्यावरही उपकार आहे. जुन्या काळात काय असायचं, युद्धाला गेलेला एखादा मनुष्य जर समजा घाबरला, त्याची जर समजा त्रेधा तिरपीट झाली, त्रेधा तिरपीट म्हणजे पकवाजाचा बोल नाही बरं, म्हणजे समजा तो जर घाबरला, तुकोबाराय त्याला पादरधीट म्हणतात. पहा, असा पादरधीट आहे. समजा समोरचा शत्रू पक्ष पाहिला आणि त्याचं अवसन गळालं, मग त्यांनी काय करायचं, जमिनीवर पडलेले एक गवताची काडी उचलायची आणि आपल्या दातामध्ये पकडायची, आपले दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे आणि शत्रू पक्षाला फक्त हात जोडायचा. त्यांनी तेवढी कृती केली की त्यांच्या लक्षात यायचं याची घाबरगुंडी उडाली, याला घरी पाठवलं पाहिजे. ते सांगायचे, जा तू घरी जा, तुला आम्ही मारत नाही. म्हणजे फक्त गवताची काडी दातात धरली तर शत्रू पक्ष या माणसाला जीवदान देतो. म्हणजे गवत 2 जणांवर उपकार करतं की नाही. पहिला उपकार गवताचा जनावरावर आहे, दुसरा उपकार गवताचा भ्याड माणसावर आहे, पण उपकार न करणाऱ्या माणसाचं जीवन त्या गवतापेक्षा निंदे आहे. विठ्ठला विठ्ठला तृणांचाहं वरं मन्ये नरादनुपकारिणः घासो भूत्वा पशून पाती भिरून पाती रणांगणे, असा तो श्लोक आहे. परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा जनावर सुद्धा श्रेष्ठ असतात. जनावर सुद्धा श्रेष्ठ आहे, कारण ते जनावर जिवंत असताना आपल्याला कामात मदत करतं आणि मेल्यानंतर त्याचं चमडं सुद्धा कामाला येतं. जनावर जिवंत असताना आपल्या कामात मदत करून आपला उपकार करतं, मेल्यानंतर त्याचं चमडं सुद्धा वाया जात नाही. पण उपकार न करणाऱ्या माणसाचं काहीच कामाला येत नसल्यामुळं त्याच्यापेक्षा पशु श्रेष्ठ आहेत. विठ्ठला विठ्ठला परोपकार शून्यस्य धिग्मनुष्यस्य जीवितम जीवन्तु पशवस्तेषां चर्मा अपि उपकरिष्यति. परोपकार शून्यस्य मनुष्यस्य जीवितम धिग, त्याच्या जीवनाचा संत महात्मे धिक्कार करतात. पहा, तुकोबारासारखे संत सुद्धा सांगतात ज्याच्या जीवनामध्ये उपकाराला स्थान नाही त्याचा या भूमीला भार आहे. विठ्ठला विठ्ठला कासया जीवनी जाला भूमी भार होय अन उपकार माते कुशी. अन उपकार माते कुशी, किंवा दुसरंच प्रमाण जर बघायचं झालं, धिग हे शरीर अन उपकारे नमनी आभार उपकाराचा, नमनी आभार उपकाराचा. धिग हे शरीर अन उपकारे नमनी आभार उपकाराचा, धिग हे शरीर अन उपकारे न मनी आभार उपकाराचा. तुकोबारा सांगतात स्वतः तर उपकार करत नाही आणि केलेल्या उपकाराचं स्मरणही ठेवत नाही. न मनी आभार उपकाराचा, याचा अर्थ असा आहे उपकाराविना असलेलं जीवन निंदे जीवन आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपकाराला स्थान आहे. मग संत महात्म्यांचं जीवन तर उपकारा करताच आहे. संतांचं येणं उपकारा करता, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. उपकार करण्याकरताच आपलं वैकुंठासारखं धाम सोडून संत महात्मे इथं आले. म्हणजे संतांचं इथं येणं उपकारा करता. स्वतःच्या शरीराला पीडा करणं लोकांवर उपकार करण्याकरताच की नाही. देह कष्टविती परोपकारे, म्हणजे संतांचं येणं उपकारासाठी.
संतांचं स्वतःला पीडा देणं उपकारासाठी आणि प्रारब्ध असेपर्यंत संत या देहामध्ये वास्तव्य करतात. कशा करता? फक्त तुमच्या माझ्यावर उपकार करायला. तुकोबराय सांगतात मी फक्त लोकावर उपकार करण्याकरता शिल्लक आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. उपकारा पुरता. महाराज सांगतात मी जगावर फक्त उपकार करण्याकरताच इथं आहे. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विनकाय चाड आम्हा. कुणीतरी महाराजांना विचारला, अहो महाराज एवढा जगाचा रोष तुम्ही पत्करला, तत्कालीन धर्म मार्तंडांचा एवढा विरोध तुम्ही सहन केला आणि हा गाथा लिहिण्याचं काम तुम्ही करताय, कशा करता? उपकारासाठी केले हे उपाय. महाराज सांगतात जगावरती उपकार करता यावा याच्या करता मी भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. तुमच्या माझ्यासारख्या अनाथ जीवांचा उद्धार व्हावा याच्या करता संतांनी ग्रंथांची रचना केली. आमच्या सारख्यांच्या पोटाची व्यवस्था नाही. विठला विठला उपकार करण्याकरताच येणारे संत महात्मे जर असतील तर या संतांनी नेमका आपल्या तुमच्या माझ्यावर उपकार केला कोणता, असा प्रश्न काही साधकांच्या अंतःकरणात निर्माण झाला. आणि हे सगळे साधक श्री क्षेत्र प्रतिष्ठान पैठण या ठिकाणी नाथ महाराजांना शरण गेले आणि सांगितलं, महाराज तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञानोबरांचा साक्षात्कार आहे. ज्ञानोबरांच्या समाधी विवरामध्ये उतरून तुम्ही ज्ञानोबरांचं प्रत्यक्ष दर्शन केलेलं आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सगळ्या जगाच्या समोर आणायचं काम तुम्ही केलेलं आहे. पण आम्हाला संक्षेपाने सांगा, ज्ञानोबरांसारख्या संतांनी जगावरती नेमका उपकार केला कोणता? त्याचं उत्तर नाथ महाराज अभंगाचे केला नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, संत महात्म्यांनी आमच्या जीवनावरती अत्यंत श्रेष्ठतम अशा प्रकारचा उपकार केला. काय केलं? दिधले घर दावणी. संतांनी आम्हाला आमच्या मूळ स्वरूपाचं जे घर आहे त्या घराचा पत्ता सांगितला, त्या घराचं दर्शन आम्हाला घडवलं, त्या घराचं आम्हाला ज्ञान करून दिलं, असा संतांनी आमच्यावर उपकार केला. आता उपकाराच्या संबंधानं हे विवेचन चाललं असल्यामुळं
माझ्यासमोर उपकाराच्या संबंधानं 2-4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा, उपकार म्हणजे काय? दुसरा प्रश्न असा, त्या उपकारात काही प्रकार आहेत का? आणि तिसरा प्रश्न असा, त्या उपकाराला संसार किंवा परमार्थात काही फल आहे का? विठ्ठला 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 विठ्ठला. हा उपकार शब्द व्यवहारात आल्यामुळं त्याचं निर्मिती मूल्य तसं नष्ट झालेलं आहे. पहा, त्याला काय शब्द इंग्लिशमध्ये? डिव्हॅल्युएशन, अवमूल्यन झालेलं आहे नाही का? खाणारा मनुष्य जर असेल ना एखादा, श्रीवल्ली काय म्हणतात त्याला, श्रीवल्ली, हा, तर त्यातला जर समजा ऐन वेळेला जर भेटला नाही तर देणाऱ्या माणसाला तो कुठं जर भेटलाच एखादा देणारा, तर त्याला म्हणतो तुमचे फार उपकार झाले बा. इतकं अवमूल्यन एखाद्या शब्दाचं करू नये. उपकार म्हणजे नेमकं काय? तर शब्दाची थोडीशी फोड केल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येण्यासारखं आहे. 2 शब्दाच्या संयोगातून सिद्ध झालेला हा शब्द आहे उप आणि कार. आता याची थोडीशी फोड करा. उपशब्दाचा अर्थ होतो जवळ. उपशब्दाचा अर्थ काय होतो? जवळ. आणि कार शब्दाचा अर्थ होतो करणे. संस्कृतमध्ये करणे या अर्थाने कार शब्दाची योजना असते. करणंकार मुच्यते. उप आणि कार. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. जवळ करणे म्हणजे उपकार करणे. विठ्ठला विठ्ठला. संत महात्मे जगतातल्या प्रत्येक जीवाला आपल्या जवळ करतात. पहा, हा संतांचा जगावरती असलेला उपकार आहे. मग त्यांनी देवाच्या जवळ केलं तरी संतांचा तो उपकारच आहे, आणि स्वतःच्या जवळ केलं तरीही संतांचा उपकारच आहे. संत महात्मे आपल्या जवळ करत असताना समोरच्या व्यक्तीच्या पात्रतेचा कुठलाही विचार न करता त्याच्या जीवनातल्या दोषाकडे दुर्लक्ष करून त्या माणसाकडे जवळ करण्याचं काम करतात. हा संतांचा उपकार आहे. पहा, ठाव दिला पाये आपोलिया आपोलिया, ठाव दिला पाये आपोलिया आपोलिया, ठाव दिला पाये आपोलिया, ठाव दिला पाये आपोलिया. गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी दोषयाती न विचारी काही, ठाव दिला पायी. हे जवळ करणंच आहे की नाही? उप आणि कार या शब्दाचा अर्थ तुकोबरांच्या शब्दात बघायचा झाला, ठाव दिला पायी आपुलिया. संत महात्मे जगतातल्या प्रत्येक जीवाला आपल्या जवळ करतात. पहा, हा संतांचा जगावर होणारा उपकार आहे. मग त्या उपकारामध्ये 2 प्रकार आहेत. एक सांसारिक दृष्टीनं केलेला उपकार आणि दुसरा आध्यात्मिक दृष्टीनं केलेला उपकार. संसारातही उपकार करता येतो नाही का? एखाद्या गरीबाचा कोणाचा तरी मुलगा आहे, पण अत्यंत प्रज्ञावंत मुलगा आहे, त्याची परिस्थिती नाजूक आहे, अशा मुलाला काही आर्थिक सहकार्य करून त्याला त्याच्या उच्च शिक्षणाकरता समजा मदत केली. एखादी रोगाने ग्रस्त असलेल्या माणसाला समजा काही मदत केली. ज्याला जी आपल्याला मदत व्यवहारात करता येईल तो सगळा उपकार आपल्याला प्रपंचातला संसारातला उपकार म्हणून घेता येतो. पण तो प्रपंचातला केलेला उपकार हा अध्यात्माच्या कसोटीवर खोटा उपकार आहे. बरं, व्यवहारात त्याला फार महत्व आहे, पण असा उपकार अध्यात्माच्या दृष्टीनं बघितलं तर त्याला खोटा उपकार, कारण ते तात्कालिक स्वरूपाची केलेली मदत आहे. पण परमार्थिक स्वरूपाचा केलेला उपकार हा शाश्वत आहे, चिरंतन आहे, काळाच्या कसोटीवर टिकणार आहे. म्हणून प्रपंचातल्या उपकाराला संत महात्मे खोटा उपकार म्हणतात आणि परमार्थातला जो उपकार आहे त्याला खरा म्हणतात. परमार्थातला उपकार कसा असतो? ज्या उपकारामुळे अंतःकरणामध्ये अज्ञानाची उरी उरत नाही, अंतःकरणात वासनेची उरी शिल्लक राहत नाही, अंतःकरणात कर्म शिल्लक राहत नाही, अंतःकरणामध्ये पापाचा संबंध शिल्लक राहत नाही, अशा उपकाराचा जो प्रकार असतो तो परमार्थातला खरा उपकार आहे. विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे उरी नूरे त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार. तुका म्हणे उरी नूरे त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार.
त्याचे खरे उपकार दाता तोची एक जाणा या अभंगाचा हा शेवट आहे. महाराज सांगतात ज्या उपकारामुळं अंतःकरणामध्ये कोणताही विकार शिल्लक राहत नाही त्या उपकाराचा प्रकार खरा उपकार आहे. पहा, आपल्याला उपकाराची व्याख्या कळाली, आपल्याला उपकाराचे प्रकारही कळाले. आता त्याच्यानंतर महत्वाचं या उपकाराचं फलही कळालं पाहिजे. उपकाराला नेमकं फल काय, तर त्याचं पहिलं फल असं आहे, सांसारिक दृष्टीनं उपकार करणाऱ्या मनुष्याचं नाव लौकिक होतो. पहा, जो मनुष्य सदा सर्व काळ लोकांवर उपकार करत राहतो त्याची कीर्ती होते, हा संसारातला उपकार आहे. आणि परमार्थिक दृष्टीनं जो मनुष्य दुसऱ्यावर उपकार करत राहतो त्याला देव भेटतो. विठ्ठला विठ्ठला या जगामध्ये काही ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, एवढे संत झाले का महाराज? ऐसे खेळीये कोट्यान कोटी गणित नाही त्याला. एवढे संत होऊन गेले, पण आपण नाव कोणाची घेतो? एक ज्ञानोबरांचं नाव, एक तुकोबरांचं, नाथरायांचं, चोखोबरांचं, गोरोबा काकांचं, मुक्ताबाईंचं, एवढे संतांची नाव घेतो का? जगावरती उपकार त्यांनी केलेला असल्यामुळं त्यांच्या उपकाराचा त्यांच्या संबंधानं जगामध्ये जगभर त्यांची कीर्ती झालेली आहे. उपकाराचा पहिला फायदा आहे त्या व्यक्तीची प्रपंचामध्ये कीर्ती होते आणि आध्यात्मिक दृष्टीनं त्या मनुष्याला भगवत प्राप्ती होते. पहा, एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवत प्राप्तीचे अनेक उपाय सांगितले. पहा, अनेक. एक साधक महाराजांकडे गेला आणि सांगितलं मला देव प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. तुकोबारांनी सांगितलं एक काम कर, भावे गावे गीत अंतःकरण शुद्ध कर. बाबा, देवाच्या संबंधानं अंतःकरणात विशुद्ध भक्ती भावना धारण कर, देवाच्या संबंधानं प्रेम धारण कर, देवाच्या नामाचं गायन कर. उपाय सांगितला, पण ते म्हटले आम्हाला हे जमत नाही ना. मग दुसरं सांगितलं, अनेकांचे कानी तेही जमत नाही, वेची ते वचन मस्तक ठेंगणा. मग कोणतंच जमत नाही म्हणल्यानंतर सरते शेवटी तुकोबाराय म्हटले, अरे थोडा तरी लोकांवर परोपकार करायला शिक. विठ्ठला विठ्ठला तरी हा सुलभ उपाव, थोडा तरी परोपकार. थोडाफार उपकार करायला शिक, म्हणजे उपकार करण्यानं तुला देवाची प्राप्ती होईल. मग लोक शंका विचारतात, महाराज भरपूर उपकार केल्यानंतर देव मिळतो हे पटलं, पण थोडा उपकार करण्याने कसा मिळायचा? त्याचं उत्तर असं आहे, थोडा थोडा उपकार करण्याची एकदा माणसाला सवय लागली की थोडा उपकार करण्याची सवय वाढत वाढत जाते आणि एकदा जीवन परोपकारमय झालं की त्याच्याने देव भेटतो. विठ्ठला 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 उपकाराच्या संबंधातलं चिंतन आहे. मग संत महात्मे जगावर उपकार करतात. नाथ महाराज उपकारांची यादी सांगतात. काय उपकार केला? दिधले घर दावणे, संतांनी मला माझ्या मूळ घराची ओळख पटवून दिली. आता घर शब्द संत नाथ महाराजांनी वापरलेला असल्यामुळं या घराच्या संबंधानं थोडा विचार करण्याचा मानस आहे. संत वाङ्मयामध्ये सामान्यतः 3 प्रकारची घरं आलेली आहेत. सामान्यतः ढोबळ मनाने सांगतो, आणखी शोधलं तर सापडण्याची शक्यता आहे, पण चिंतनाला आपल्या उपयुक्त म्हणून फक्त 3 प्रकार आपल्या समोर ठेवतो. ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानं 2-3 घराचा विचार मला आपल्या समोर करायचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 3 प्रकारची घरं ज्ञानोबारांनी सांगितलेली आहेत. या 24 तत्वांचा जे हा बॉक्स आहे ना, खोका, हा देह, या देहाला सुद्धा ज्ञानोबारांनी घर असा शब्द वापरलेला आहे. हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येथ. ज्ञानोबाराय सांगतात 24 तत्वापासून तयार झालेलं हे देह म्हणजे एक प्रकारचं घर आहे. आता घर म्हटलं की त्याला दरवाजा असावा, दरवाजे असावे लागतात. दरवाजे जास्त जेवढे घराला तेवढं घर मोठं मानलं जातं. पहा, हा, मग घर म्हटल्यानंतर दरवाजा लागतो ना. मग या देहाला घर कोणतं आहे? सर्वद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. नवद्वारे पुरे देही, 9 प्रकारचे दरवाजे या घराला संतांनी आपल्याला दाखवून दिलेत. पहा, नवा ठाई फाटवून गेली ती तो आम्हासी. या घराला 9 प्रकारची घरं आहेत. मग या घराचं रक्षण करण्याकरता आपल्याला दुसरं एक दगडा मातीचं घर बांधावं लागतं. पहा, पुन्हा दुसरं एक घर बांधावं लागतं की नाही? कारण या घराच्या रक्षणाकरता त्याची गरज आहे. पहा, हा, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या जशा माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत ना, त्या निवारा लागतोच महाराज. अन्न सगळ्याला लागतं, वस्त्र सगळ्यांनीच लागतात, निवारा सगळ्याला लागत नाही का? ज्ञानोबाराय सांगतात
ऊन, वारा आणि पाऊस या 3 गोष्टीपासून जर माणसाचं रक्षण ढगाच्या सावलीनं केलं असतं तर कोणालाच घरं बांधण्याचा खटाटोप करायची गरज नव्हती. उन्हापासून सावलीनं रक्षण केलं पाहिजे, वाऱ्यापासून ढगाच्या सावलीनं रक्षण केलं पाहिजे आणि पावसापासून रक्षण केलं पाहिजे. असं होतं का महाराज? अभ्राची सावली तात्काळ ती लया जाणारी असल्यामुळं ती आपल्याला त्याच्या पासून संरक्षित करू शकत नाही. म्हणून त्याच्याकरता आपल्याला 3-3 मजली घरं बांधावी लागतात असं माऊली सांगतात. सांगे वात वर्ष आतप धरे ऐसी अब्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. ज्ञानोबा सांगतात 3-3 मजली घरं बांधायची काय गरज आहे? ढगाच्या सावलीनंच आपलं रक्षण केलं असतं ना. पण असं होत नाही ना, असं होत नाही. म्हणून तर घरं बांधावी लागतात. अलीकडच्या काळामध्ये घर बांधणं हा लोकांच्या जीवनातला एक लाईफ टाईम अचिव्हमेंटचा भाग आहे. पहा, सगळ्या जीवनाची कमाई माणसं त्या घरात ओततात आणि आयुष्यभर घर घर करतात. विठ्ठला विठ्ठला. असं एखाद्या खेडेगावामध्ये कीर्तनाला गेलं की तिथला एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आमच्याकडे येतो पहा आणि म्हणतो, महाराज गरीबाच्या झोपडीला पाय लावा. पण त्याची खोपडी वेगळाच विचार करत असते. अहो झोपडी कशाची हो, महाल आहे. काय घर आहेत महाराज लोकांची घरं बघितल्यानंतर कळतो महाराज काय समृद्धी वाढलेली आहे सध्या, नाही का? पण लोक म्हणतात झोपडीला पाय लावा, पण झोपडी नसते ती, फार मोठे महाल सध्या आहेत, नाही का? कोणी मनुष्य, प्रापंचिक मनुष्याला घर लागतं याच्यात नवल नाही. संन्याशाला घर लागत नाही का? आश्रमाशी स्थान कोपे गुहा, आश्रमाशी स्थान कोपे गुहा, आश्रमाशी स्थान कोपे गुहा, आश्रमाशी स्थान कोपे गुहा. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. आश्रमाशी स्थान कोपे गुहा, आश्रमाशी स्थान कोपे गुहा, आश्रमाशी स्थान कोपे गुहा, आश्रमाशी स्थान कोपे गुहा. आश्रमाशी स्थान कोपे गुहा. एखादी गुहा तरी लागते, एखादं कपार तरी लागतं, काहीतरी लागतं की नाही. देहाच्या निर्वाहा करता घराची गरज आहे महाराज. संन्याशांना सुद्धा कपारीत का होईना राहावं लागतं. तुकोबा तर याच्या पुढे जाऊन सांगतात, सर्व संग परित्याग केलेला एखादा संन्यासी एखाद्या झाडाखाली तपश्चर्या करायला बसतो आणि त्या झाडाच्या सावलीचा त्याला मोह होतो पुन्हा. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. म्हणजे ती जागा सुद्धा माणसाला मोहित करते. याचा अर्थ असा आहे, घर लागतं महाराज. घराशिवाय तसं जमत नाही. घर आणि मग घर असावे घरासारखे, नकोत नसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोत. कविता सांगणारा बुवा नाही मी. विठ्ठला 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 विठ्ठला. गृहस्थी माणसाच्या जीवनात घर हे भूषण आहे. आणि मग त्या घराचं नंदन होण्याकरता काय काय गोष्टी लागतात. शास्त्रकारांनी 11 प्रकारची प्रयोजक धन्य आश्रमाची सांगितलेत पहा. मगाशी मी इथं आल्यानंतर वैकुंठवासी प्रातस्मरणे पठाडे महाराजांचं कीर्तन सुरू होतं पहा. आणि त्या कीर्तनामध्ये कानावर एक श्लोक पडला, तो कीर्तनात मला उपयुक्त आहे. सानंद सदनम सुताश्च सुदिया कांता न दुर्भाषिनी सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरति हे आज्ञा परसेवकः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानं ग्रहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो ग्रहस्थाश्रम. 11 गोष्टी असल्यानंतर माणसाचा ग्रहस्थाश्रम धन्य होतो. पहिलं सांगितलं सानंद सदनम. घरामध्ये आनंद असला पाहिजे महाराज. काही काही घराकडे बघितल्यानंतर असं वाटतं आपण चुकून स्मशानात तर गेलो नाही, कारण तिथली परिस्थितीच तशी असते महाराज. घरामध्ये आनंद असला पाहिजे. सानंद सदनम सुताश्च सुधिया. घरामध्ये जन्माला आलेली संतती बुद्धिमान असली पाहिजे. बुद्धिमान म्हणजे संसद उडवणारी नाही बरं, त्याला बुद्धिमान म्हणत नाहीत. बुद्धिमान म्हणजे धर्ममार्गाचं अनुसरण करणारी, संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालणाऱ्याला बुद्धिमान म्हणतात. विठ्ठला विठ्ठला सुताश्च सुधिया. तिसरं सांगितलं कांता न दुर्भाषिनी. कठोर भाषण करणारी बायको नसली पाहिजे. हे जरा अवघड आहे पहा, कठीण काम आहे महाराज. नाही तुमचं तसंच माझं आहे, सगळ्यांचं सारखंच असतं नाही का. कठोर भाषण करणारी भार्या असू नये. पण असं आहे महाराज, असं आता मी ऐकलेलं सांगतो, मी तितका काही अधिकारी नाही. जी प्रेम करते ती गोड बोलत नाही असं म्हणतात, आणि जी गोड बोलते ती प्रेम करत नाही असं म्हणतात. पण याचा अर्थ 2 गोष्टीसाठी वेगळ्या 2 कराव्या असा नाही. विठ्ठला 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 विठ्ठला.
सन्मित्रम. आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त असणारे मित्र चांगले पाहिजे, त्याचा विस्तार करत नाही. योग्य मार्गाचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे. सन्मित्रम सुधनम. आपण कमवलेलं धन जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं आपल्या घरामध्ये धन आलं पाहिजे. सुधनम स्वयोषिती रतीही. आपल्या अंतःकरणामध्ये फक्त आपल्या भार्याच्या संबंधानं प्रीती असली पाहिजे. स्वयोषिती रतीही. आज्ञा परस सेवक. घरात ठेवलेले नोकर चाकर आज्ञाधारी असले पाहिजे. आज्ञा परस सेवक. आतिथ्यम. घरी आलेल्या लोकांचं आदरातिथ्य आपल्याकडून रोज रोज घडलं पाहिजे. शिवपूजनम किंवा हरिपूजनम दोन्ही पाठ आहेत. आपल्या घरात रोज देवाची पूजा झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मिष्टान्न पानंग्रहे. पंचपक्वानाचा नैवेद्य रोज देवाला असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं संतांच्या संगतीचं प्रेम असलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. एवढ्या 11 गोष्टी झाल्या की धन्यो गृहस्थ आश्रम. ही 2 प्रकारची घरं झाली. बरं, एक घर आहे हे 24 तत्वाचं. या घराच्या रक्षणाकरता बांधलेलं दगडा मातीचं दुसरं घर. पण आपलं जे मूळ घर आहे ना ते तिसरं घर आहे. पहा, त्याला ज्ञानोबारांनी स्वरूपाचं घर असा शब्द वापरलेला आहे. अगापै पंडू कुमारा येता स्वरूपाची या घरा, करीतसे आडवारा विश्वाभास जो. एक स्वरूपाचं घर याचा अर्थ असा आहे आपली जी ब्रह्मरूपता आहे, भगवद रूपता, सच्चिदानंद स्वरूप अवस्था, याला स्वरूपाचं घर म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि मग या स्वरूपाच्या घरी आपल्याला सगळ्याला जायचं आहे. आपण आपलं मूळ घर सोडून बाहेर फिरायला निघालो आणि मग फिरायला निघाल्यानंतर घरी जायचंच विसरलो पुन्हा, नाही का? माणसं फिरायला जातात पहा, जम्मू काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्गही म्हणतात. मग तिथंच राहायला पाहिजे ना. पण तिथले फोटो घरी येऊन पाहत बसतात पुन्हा. का? घरी गेल्याशिवाय माणसाला समाधान नसतं. पहा, कितीही माणसाने पर्यटन करू द्या, कितीही फिरू द्या, पण घरी गेल्याशिवाय माणसाला जसं समाधान नाही तसा हा जीव अनंत योनीमध्ये प्रवास करत करत भटकंती त्याची सुरू आहे. जोपर्यंत तो त्याच्या मूळ घरी जात नाही तोपर्यंत त्याचं कल्याण होणं असंभव आहे. आणि हे मूळ घरी जाणं संतांच्या कृपेशिवाय अशक्य आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून नाथ महाराज सांगतात, माझ्या मूळ घराचा परिचय मला संतांनी करून दिला. पहा, आजपर्यंत मी स्वतःला 3.5 हाताच्या देहापुरता मर्यादित समजत होतो. जन्मणारा मरणारा अशी माझी स्वतःबद्दलची भावना होती. पण माझ्या सद्गुरुनाथांचा अनुग्रह माझ्यावर झाला, त्यांची कृपा माझ्यावर झाली आणि मला कळालं मी कोण आहे. मी वासुदेव तत्वता आहे की नाही. स्वतःच्या मूळ घराचं ज्ञान मला झालं, कारण संतांनी मला हलवून हलवून जाग केलं. माझी दृष्टी संतांनी उघडायचं काम केलं. पहा, संत महात्मे तुमच्या माझ्यासारख्या अनेकांची दृष्टी उघडण्याकरता निरंतर प्रयत्न करतात. पहा, तुका करी जागा नको वासे पोवाउगा, तुका करी जागा नको वासे पोवाउगा, तुका करी जागा नको वासे पोवाउगा, तुका करी जागा नको वासे पोवाउगा. आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी, आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी, आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी, आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी. तुका करी जागा नको वास पोवाउगा, आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी. आहेस तू आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी. महाराज सांगतात, डोळे उघड आणि स्वतःचा परिचय करून घे. भ्रांत बुद्धीनं स्वतःला सामान्य समजू नको. संकोचो निकाय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांड. अरे तू इतका मोठा आहेस, हे सगळं ब्रह्मांड तुझ्या पोटात सामावली, इतकी तुझी व्यापकता आहे. या ब्रह्मांडाचं आपोषण घेण्याची तुझी शक्ती आहे. आपोषण कळतं का? आपोषण अलीकडच्या काळात हे राहिलं नाही. आपले संस्कार आपण सगळे नष्ट करून टाकले. जरा इतर धर्मीयांकडे लक्ष द्या. भले त्यांचं बरोबर आहे की चुकीचं आहे हा प्रश्न नाही, पण त्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्या गोष्टी त्यांनी कशा सांभाळल्यात. आपला धर्माचं सगळं विसरण्यामध्ये आपला पहिला क्रमांक आहे. पहा, पहिलं अग्रेसर कोण असेल तर आपण आहोत, हिंदू. आपोषण आपल्याला कळत नाही महाराज. साधं आपोषण जेवायला बसल्यानंतर त्या
अन्नाला परिस्तरण द्यावं लागतं, बरोबर ना महाराज? परिस्तरण द्यावं लागतं, त्याच्याकरता आपोषण घेण्याची पद्धत आहे, पण ते आपल्याकडे राहिलं नाही. माणसं म्हणतात मुंग्या येऊ नये म्हणून पाणी फिरवतात. विठ्ठला 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 विठ्ठला. तो बरं सांगतात, तू इतका मोठा आहेस, हे सगळं ब्रह्मांड आपोषणासारखं तुझ्या पोटात सामावून जाईल. संकोचोनी काय झाला से लहान, घेई आपोषण. अरे तू काय साधा आहेस का? तू काय मरणार आहेस का? अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. संत महात्मे अनेक ठिकाणी आपल्या स्वरूपाची प्रचिती आपल्याला करून देतात. नाथ महाराज सांगतात, संतांनी फार मोठा उपकार केला. माझ्या मूळ घराचं ज्ञान मला करून दिलं. दिधले घर दावणे, संतांनी माझा स्वरूप साक्षात्कार मला करून दिला. आता इथला घर हा शब्द स्वरूपाच्या दृष्टीनं घेतला तर हा निर्गुण साक्षात्कार होतो. म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हे जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते माझ्याशी अभिन्न नाही, ते माझ्यापासून वेगळं नाही, मी त्यांच्या स्वरूपाचा आहे. हा बोध होणं थोडासा निर्गुणाच्या दृष्टीनं आहे. पण आपला संप्रदाय फक्त निर्गुणाला धरून चालत नाही. पहा, सगुण निर्गुणाचं ऐक्य मानणारा संप्रदाय असल्यामुळं नाथ महाराज सांगतात, संतांनी माझ्या स्वरूपस्थितीचं ज्ञान तर मला करून दिलंच दिलं, पण जो परमात्मा कोणत्याही साधनांनी दृष्टीपथात येत नाही त्याचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं दुसऱ्या चरणात. नये ध्यानी मनी लक्ष्य, नये ध्यानी मनी लक्ष्य, तो प्रत्यक्ष दाविला. जो परमात्मा ध्यानात येत नाही, ज्या परमात्म्याचं चिंतन करायला गेल्यानंतर मनाचं सामर्थ्य कमी पडतं, आणि ज्या परमात्म्याला लक्ष करून त्याचं ध्यान करायला गेल्यानंतरही त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, दर्शन होत नाही, भेट होत नाही, असा अत्यंत अगम्य असलेला परमात्मा प्रत्यक्ष दाखवला. तो प्रत्यक्ष दाविला. प्रत्यक्ष शब्दामध्ये अक्ष शब्द आहे, आणि अक्ष शब्दाचा अर्थ डोळा होतो, म्हणजे ज्ञानेंद्रियाला ग्रहण होईल असा इंद्रिय गोचर तो केला, नाही का? जो परमात्मा इंद्रियांच्या अनपर होता, कुठल्याही प्रकारच्या इंद्रियाला ग्रहण करण्याची ज्याची क्षमता नव्हती, असा एका पलीकडच्या सत्तेमध्ये, व्यापक सत्तेत असलेल्या देवाला संत महात्म्यांनी खेचून थोडं खाली आणलं आणि जगाला त्याचं ज्ञान होईल, दर्शन होईल अशी व्यवस्था केली. विठ्ठला विठ्ठला परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता अनेक प्रकारच्या साधना शास्त्राने सांगितलेले आहेत. पहा, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. काही मंडळी ध्यान मार्गाचा आश्रय करून देवाला पाहायला जातात, काही कर्म मार्गाचा आश्रय करतात, पण तो ध्यानाच्या मार्गाने सापडेलच असं सांगता येत नाही महाराज. जे ध्यानासी न चोजवे ज्ञानासी जे नागवे, नाही का? 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीला हा विचार आहे. ध्यानाला न सापडलेला देव पण संत महात्म्यांनी अत्यंत करुणामय अंतःकरणाने तुमच्या माझ्या समोर प्रकट केला महाराज. आपल्याला ग्रहण होईल अशा सत्तेमध्ये देवाला खाली यायला लावलं महाराज. देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होऊ त्यासी.
ज्या देवाला ग्रहण करण्याचं सामर्थ्य अत्यंत सामान्य मनुष्याकडे सुद्धा असायला हवं, त्या देवाला अशा सत्तेत संतांनी आणून ठेवलं. एरवी तो परमात्मा मनाच्या नजरेतून बघायला गेलं सापडत नाही, बुद्धीच्या दृष्टीनं गेलं तरी पाहायला तो दिसत नाही. मग काय तो इंद्रिय गम्य होईल का? जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे, इंद्रिया कीर जोगे काय होईल. मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप. म्हणून या माप भक्ती केले. जो परमात्मा मनाच्या वाणीच्या ध्यानाच्या पलीकडे आहे, त्या परमात्म्याला संतांनी थोडं अलीकडं आणलं आणि तुमच्या माझ्या दृष्टीपथास येईल असं त्या देवाला रूप घ्यायला लावलं. आणि जगाला सांगितलं, बघा हाच तो परमात्मा आहे ज्याचं वेदानं वर्णन केलेलं आहे. यस सर्वज्ञ हा सर्वविद यस्य ज्ञानमयंत पहा. जो परमात्मा सर्वज्ञ म्हणून वेदानं सांगितला, तोच हा परमात्मा आपल्या इंद्रियांच्या कक्षेमध्ये आलेला, याचं दर्शन घ्या. अशी संतांनी आमच्यावर कृपा करून त्या परमात्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान आम्हाला घडवलं. तो प्रत्यक्ष दावेला निळोबरांच्या एका गवळणीमध्ये वा वा वा, जो परमात्मा योग्यांच्या ध्यानाला येत नाही, श्रुतीनं ज्या परमात्म्याचं ध्यान करायला गेल्यानंतर सापडत नाही, तो परमात्मा अत्यंत प्रेमळ अशा हरिभक्तांच्या सहवासात राहतो. विठ्ठला विठ्ठला. आपल्या जीवनावरती संतांचे उपकार आहेत महाराज. देवाचं प्रत्यक्ष ज्ञान दर्शन करून देण्याच्या कामात संत महात्म्यांसारखा उपकार दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून संतांनी आमच्यावर अशी विशेष कृपा केली, आमच्या जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची ही वेळ प्राप्त झाली. पहा, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, यशोदेचा. माझा मुद्दा इथं आहे, तो प्रत्यक्ष दाविला. इथल्या कीर्तनामध्ये निळोबरांच्या गाथ्यातल्या गवळणीची काही प्रमाण आली की बरं वाटतं. या माता माऊल्यांच्या सुद्धा गवळणी पाठ आहेत. पहा, आमच्याकडच्या माता माऊल्यांच्याही गवळणी पाठ आहेत, पण राधे वाकून टाक सडा. विठ्ठला विठ्ठला संतांनी विशेष अशा प्रकारची कृपा करून त्या देवाचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घडवलं. न ये ध्यानी मनी लक्षी, तो प्रत्यक्ष दाविला. संत महात्मे या जगावर उपकार करत असताना देवाला त्याची सत्ता सोडून तुमच्या माझ्यासाठी खाली यायला लावतात, देवाला अवतार घ्यायला लावतात आणि जगातल्या भक्त मंडळींच्या जीवनातल्या दुःखाचा परिहार करून त्यांच्यावरती कृपेचा वर्षाव करायला लावण्याचं काम फक्त ज्ञानोबा तुकोबाराच करू शकतात, दुसरं कोणी नाही. विठ्ठला विठ्ठला कारण या संत महात्म्यांनी देवाच्या समोर अत्यंत हट्ट करून, देवाच्या समोर आळी करून त्याला रूपा बळे, रूपा बळे, झाले शरण गेलो, झाले शरण गेलो.
हरिदासांनी देवाच्या समोर हट्ट करून त्याला अवतार घ्यायला लावलं, म्हणून तर त्याचं दर्शन आपल्याला होतंय. पुंडलिक रायांसारखा एक भक्त महात्मा जगात जन्माला येतो महाराज, एक, पण त्यांच्या निमित्तानं सगळ्या विश्वाचं भाग्य उदयाला येतो महाराज. पुंडलिक राय आपल्या माता पित्यांची सेवा करत असताना प्रत्यक्ष परब्रह्म त्यांनी पंढरपूरला आणलं महाराज. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का? बरं, त्यांची व्यवस्था झाली होती की नाही? पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं, जा देवा, जिथून आले तिथं माघारी जा, द्वारकेचे केने असू द्या किंवा पुंडलिकाच्या भावार्थ असू द्या, तुम्ही जिथून आले तिथं परत जा, काम झालंय तुमचं. नाही, पण पुंडलिक रायांनी त्या देवाला तिथं उभं केलं महाराज. का? तुमच्या माझ्या जीवनाच्या कल्याणाची व्यवस्था व्हावी याच्याकरता पुंडलिक रायांनी देवाला विटेवरती उभं केलं महाराज, उभं केलं. स्कंद पुराणात एक त्या महिमानाचा श्लोक आलेला आहे, जो आपण पुंडलिक रायाच्या संबंधानं नेहमी ते वचन सांगतो. पुंडलिक रायांनी देवाला सांगितलं, देवा, तुझ्याकडे येणारी भक्त मंडळी काही उपनिषद शिकणारी नाहीत, हरिद्वार ऋषिकेशला जाऊन काही ब्रह्मसूत्राचा पाठ ऐकणारी नाहीत. सामान्य लोक तुझ्याकडे येणार आहेत, पण त्यांच्या दोषाकडे लक्ष देऊ नको. बरं, तुझं अंतःकरण थोडंसं मोठं कर, व्यापक कर, आणि त्यांना तुझ्या कृपा छत्राखाली घे. समुद्र नाही का नदी, त्याच्याकडे आल्यानंतर आपलं हृदय मोठं करून त्यांना स्वतःमध्ये स्थान देतो. समुद्र त्या नद्यांना म्हणत नाही तुमच्यात गढूळ पाणी मी तुम्हाला माझ्यात घेणार नाही. तसं जरा थोडं तुझी कृपेची कासंडी थोडीशी मोकळी कर आणि भक्त मंडळीला तुझ्या कृपेच्या कासेतलं थोडं दूध सेवन करू दे देवा. त्यांच्या जीवनाकडे तू पाहू नको. ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापिनाम पे दर्शनात ते भवेन मोक्षः प्रार्थयामि मुहुर्मुहुः. हा पुंडलिक रायांच्या नावावरती आलेला पुराणातला श्लोक आहे पहा. अगदी तुकोबारांनी याचा तंतोतंत अनुवाद केलेला आहे. मूढ पापी जैसे तैसे जैसे तैसे उतरी कासे लावणे. किती मोठा उपकार आहे महाराज. पुंडलिक रायांचा हा जगावरती सगळ्यात मोठा. वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार पृथ्वीचा भार फेडावया. संत महात्म्यांनी हा परमात्मा आपल्या समोर प्रगट केला आणि जगाला सांगितलं, घ्या दर्शन घ्या, जीवन कृतार्थ करून घ्या. का? पंढरीनाथाच्या भेटीमध्ये जीवनाची सफलता आहे. म्हणून त्या पंढरीनाथाची भेट घडून प्रत्येकाचं जीवन सफल करता संतांनी अट्टहास केले. नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दावेला. मग काही शास्त्र शिकणाऱ्या लोकांनी विचारलं, महाराज, देवाची भेट होण्याकरता अज्ञानाची ग्रंथी सुटावी लागते. आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या अज्ञानाचा बाध व्हावा लागतो. मी देह आहे ही वृत्ती निवृत्त होऊन मी ब्रह्म आहे अशा बोधावरती तो जीव आरूढ व्हावा लागतो. त्यावेळेस परमात्म्याचं ज्ञान होतं. तुकोबरे सांगतात, तेच तर झालं ना. अहो, संताकडे गेल्यानंतर अज्ञानाची गोष्ट काही शिल्लक राहते का? अहो, ज्यांच्या समोर अज्ञान शिल्लकच राहू शकत नाही त्यांना तर संत म्हणतात. ज्ञानोबराय स्वतःचा परिचय करून देत असताना अनुभवामृतामध्ये असं बोलतात, माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्यावर अशी काही कृपा केलेली आहे आणि मी या अधिष्ठानावर आता पोहोचलेलो आहे की माझ्या समोर अज्ञानाचं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. माझं जे नाव आहे ना, म्हणजे ज्ञानोबरायांचं नाव, ज्ञानोबरायांचं जे नाव आहे त्यांच्या नावाच्या समोर अज्ञान शिल्लकच राहू शकत नाही महाराज. आता आपुलेनी नावे आमुचेनी नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. ज्ञानोबराय सांगतात, अहो, आमच्या समोर आता अज्ञान शिल्लक राहू शकत नाही. अशी आमच्या गुरुदेवांनी आमच्यावर कृपा केलेली. आम्हाला गी गुरुदेवे आम्हीच केलो. ज्ञानोबरायांचं नाव घेतल्यावर अज्ञान शिल्लक राहील का महाराज? अहो, त्यांचं नाव नुसतं घेतलं तर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव बोला बोला ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव वासुदेवजी होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवजी होतो अखंड वदनी वदतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो.
ज्ञान देतो. ज्यांचं नाव घेतल्याबरोबर साक्षात परमात्मा आपल्याला ज्ञान देतो, त्यांनी कृपा केल्यानंतर अज्ञान शिल्लक राहील काय? मुळात ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ काय करायचा या संबंधानं मला माझ्या अंतःकरणात थोडीशी शंका होती. बऱ्याच वेळेला ज्ञानदेव या पदाचं चिंतन करत असताना ज्ञानेन दिव्यते, ज्ञानामुळे ज्यांची शोभा आहे, असे अर्थ केले जातात. ज्ञान ज्यांच्यामुळं प्रकाशित आहे. मी माझ्या सद्गुरुदेवांना प्रश्न विचारला, महाराज मला ज्ञानदेव शब्दाचा अर्थ सांगा. परमपूज्य सद्गुरू श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांनी सांगितलं, फार फिरायची गरज नाही, ज्ञानेश्वरी नीट वाचली की सगळं व्यवस्थित कळतं. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम पदावरती व्याख्यान करत असताना ज्ञानोबरांनी ज्ञानदेव शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. ज्ञानोबरांची अशी ओवी आहे, तो तत्वज्ञानाचा ठावो, ज्ञाना तेनेची आवो, हे असो तो देवो ज्ञानभक्त. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानानंही ज्यांची उपासना करावी किंवा ज्ञान ज्यांचा भक्त आहे त्यांना ज्ञानदेव म्हणावं. विठ्ठला विठ्ठला. असं ज्ञान जगाला देणारे संत आमच्याकडे असल्यामुळं आता अज्ञानाचं मूळ आमच्याकडे शिल्लक राहील का? या अज्ञानाच्या मुळाचा संतांनी छेद केला आणि आमच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आम्हाला संतांनी दिलं. 3ऱ्या चरणात संकल्पाचे तोडिले मूळ, संकल्पाचे तोडिले मूळ, आले समूळ प्रत्यया. या संत महात्म्यांनी उपकार करत असताना आजपर्यंत जो आमच्या अंतःकरणात मी देह आहे असा संकल्प होता आणि या संकल्पाचं जे मूळ आहे ते अज्ञान, त्याचा छेद संतांच्या कृपेने झाला. संकल्पाचे तोडिले मूळ, आले समूळ प्रत्यया. आणि एकदा मी देह ही वृत्ती निवृत्त झाली की त्याच्यानंतर आपलं खरं स्वरूप जे आहे ते अनुभवाला येतं. देह नव्हे मी हे सरे, मग खाली जे उरतं ते परमात्मा तत्व आहे. उरला उरे विठ्ठल. आणि मग संतांनी या अज्ञानाचं मूळ, संकल्पाचं मूळ असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश करून टाकला. पहा, नाही अज्ञाना वाचून मूळ, ययाचे असिले पण टवाळ, आईसे झाड सिनसाळ देखिले जेने. संकल्पाचं मूळ असलेलं अज्ञान संतांच्या कृपेनं निवृत्त झालं आणि आमच्या मूळ स्वरूपाची प्रतीती आम्हाला आली. पहा, आले समूळ प्रत्यया. परमार्थिक साधना करत असताना 3 प्रकारचे दोष माणसाला फार त्रास देतात. पहा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकर असं म्हणायचे, परमार्थामध्ये 3 गोष्टी बाधक आहेत. एक आहे ते पाप, दुसरं आहे अज्ञान आणि तिसरं आहे अहंकार. विठ्ठला विठ्ठला. मग हे अज्ञान गेलं पाहिजे,
पाप गेलं पाहिजे आणि अहंकार गेलं पाहिजे. याच्याकरता करायचं काय? महाराज असं म्हणायचे, त्याच्याकरता फार काही करायची गरज नाही. तुकोबारांच्या एका चरणाचा विचार करायचा, आपल्या जीवनातल्या या तीनही गोष्टीचा नाश होतो. तुम्हाला पाप घालवायचा असेल, तुकोबाराय उपाय सांगतात. अज्ञान घालवायचं असेल, उपाय सांगतात. आणि अहंकार घालवण्याकरता उपाय एकच प्रमाण आहे महाराज. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. सदा सर्व काळ परमात्म्याच्या नामाचं कीर्तन करावं. नामाचं कीर्तन केलं की पाप निवृत्त होतं, बरोबर. त्याच्यानंतर संतांचे पूजन, संतांची सेवा केली की अज्ञान निवृत्त होतं. आणि पंढरीनाथाच्या मंदिरात रावळाच्या समोर लोटांकन घातलं की अहंकार नाहीसा होतो. विठ्ठला विठ्ठला. संतांच्या कृपेनं आमच्या जीवनातलं अज्ञान निवृत्त झालं आणि आमच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आम्हाला झालं. आले समूळ प्रत्यया. आणि मग संत महात्म्यांनी आमच्या जीवनावरती अशी उपकारांची राशी केलेली आहे. एवढेच उपकार नाहीत, संतांचे अनंत उपकार आहेत, अनंत उपकार. त्यांच्या उपकारांना शब्दाच्या माध्यमातून जगाच्या समोर व्यक्त करणं अजून तरी जगात कोणाकडे ते सामर्थ्य नाही. पा ज्ञानोबा हा आपल्याला ते लावता येईल संगती. जरी ते मनु राजा एकदेह पुरी मधलं असलं तरी ते घेता येईल. मनाची कृपा होण्याकरता अगोदर संतांनी प्रबोधन करायलाच पाहिजे, तरच ते मन आपल्यावर कृपा करेल, नाही का. ज्ञानोबा सांगतात, आमच्या जीवनावरती संतांनी काय कृपा केली आणि कोणत्या स्थितीवर आता आमचं जीवन पोहोचलेलं आहे, आम्ही हे शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करू शकत नाही. पहा, किंबहुना श्रीनिवृत्ती ठेविलो असो जिये स्थिती, ते काय देऊ हाती वाचेचिया. ज्ञानोबा सांगतात, माझ्या सद्गुरुनाथांनी, श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्यावर जी कृपा केली आणि त्या कृपेनं मला जी अवस्था प्राप्त झाली ती शब्दात सांगण्याचं माझ्याकडे सामर्थ्य नाही. पहा, नाहीतरी संतांच्या उपकाराला, संतांच्या स्वरूपाला शब्दबद्ध करणं तसं कठीण काम आहे महाराज. आपली बुद्धी अत्यंत तोकडी आहे, मर्यादित आहे. आपल्या मर्यादित बुद्धीनं संतांच्या जीवनाचा विचार करणं म्हणजे काजव्याने आपल्या प्रकाशाचा अभिमान सूर्याच्या पुढे दाखवल्यासारखा आहे. काजवा चमकतो ना रात्री, काजवा, त्याला काय शब्द इकडे? काजवाच आहे. त्याला तुकोबारांच्या गाथेत खद्योत शब्द आहे. पहा, खद्योत. पण महाराजांचं म्हणणं असं आहे, तो चमकतो पण चमकताना सुद्धा समोरून चमकत नाही, पाठीमागे चमकतो. पहा, खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, महाराजांची भाषा. आपलं चमकणं इतकंच आहे. आणि ज्ञानोबाराय या सूर्याच्या कोट्यवधी पट श्रेष्ठ आहेत. विठ्ठला विठ्ठला. जगातला अंधकार दूर करू शकतो महाराज. जगातला अंधकार दूर करण्याच्या कामात हा सूर्यनारायण समर्थ आहे. पण तुमच्या माझ्या हृदयात असलेला अज्ञानाचा अंधकार या सूर्याला घालवता येत नाही. नृणाम अंतस्तमोहारी गुरुरेव न भास्करहा. माणसाच्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधकार घालवण्याची शक्ती फक्त सद्गुरु रूपी सूर्यात आहे, या नभोमंडलामध्ये असणाऱ्या सूर्यामध्ये नाही. म्हणून तर ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करत असताना संसाराचा अंधकार दूर करणारे सूर्य अशी उपमा दिली. पहा, ज्ञानेश्वरीचा 10व्या अध्यायामध्ये. नमो संसार तम सूर्या, आहे की नाही. संसाराचा तम दूर करणारे सूर्य, साक्षात चित सूर्य म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. विठ्ठला विठ्ठला. असा आपल्या ज्ञान शलाकांनी, ज्ञान किरणांनी आमच्या अंतःकरणातला अज्ञान संतांनी दूर केलं आणि आमच्या मूळ स्वरूपाची आम्हाला प्रतीती घडवली. संकल्पाचे तोडिले मूळ, आले समूळ प्रत्यया. आणि मग असे संत, असे कृपा करणारे, सगळ्या जगावरती समान कृपा करणारे, संतांशिवाय दुसरं कोण आहे? फक्त संतच आहे. शेवटच्या चरण एका जनार्दनी कृपा टाळ टाळ
कृपावंत ऐसे संत सारिखे नये ध्यानी मणी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. असं जगावरती उपकार करणारं संतांसारखं दुसरं कृपावंत कोण आहे? तुकोबराय नाथ महाराजांनी या ठिकाणी शब्द वापरत असताना सारिखे हा शब्द वापरलेला आहे. सारिखे कृपावंत म्हणजे सगळ्या जगावरती समान कृपा करणारे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अत्यंत व्यापक अशा प्रकारचे कृपेनं संपन्न असलेलं हे संतांचं जीवन आहे. देवही कृपावंत आहे, पण देवाच्या कृपेमध्ये आणि संतांच्या कृपेमध्ये फार फरक आहे महाराज. श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये भगवंताच्या आणि संतांच्या संबंधानं विचार करणारा एक श्लोक आहे. भगवंताचं चरित्र काही जणांसाठी सुखाचं आहे आणि काही जणांसाठी दुःखाचं आहे, पण सगळ्या जगाकरता सुखाचं जर चरित्र कोणाचं असेल तर ते संतांचं चरित्र आहे. पहा, भूतानाम देवचरितम दुःखाय च सुखाय च सुखायैव हि साधूनाम तादृश्य मच्युतात्मनाम. संतांचं जीवन हे सगळ्या जगावरती समान कृपा करणारं असल्यामुळं ऐसे संत सारिखे, संत महात्म्यांच्या कृपेमध्ये निवड नाही, संत महात्म्यांच्या कृपेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही महाराज. कैवल्य दाने सरिसे निववीत जगा, कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोरसाना, दृष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरुदेवांचं वर्णन करत असताना सांगतात की मोक्ष रूपी कैवल्याचं दान करत असताना हे संत महात्मे थोर साण्याची कडसणी न करता सगळ्या जगाला त्या मोक्षाचं दान देतात. सगळ्या जगावरती विशेष कृपा संत करतात. म्हणून ऐसे संत सारिखे, कृपा करण्याचं संतांचं हे विलक्षण अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. आमच्या जीवनावरती संतांची विलक्षण अशी कृपा आम्हाला प्राप्त आहे. संतांच्या त्या कृपेला आम्हाला पात्र होता आलं, याच्यात आपल्या जीवनाची धन्यता आहे. म्हणून संतांनी केलेल्या उपकाराचं स्मरण माणसाने ठेवलं पाहिजे.
संतांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. रोज रोज ज्ञानेश्वरी गाथा नाद भगवताचा संग आपल्याला घडला पाहिजे. कारण गाथ्याच्या आणि ज्ञानेश्वरीच्या संबंधातूनच तुकोबराय साक्षात आपल्याशी बोलणार आहेत. ज्ञानोबराय साक्षात आपल्याशी वार्तालाप करायचे असेल तर ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करणार आहेत. आपण कीर्तन फार ऐकतो, पण ते कीर्तन झाल्यानंतर पुढचा सप्ताह येईपर्यंत काही करत नाही. कमीत कमी एका सप्त्यापासून दुसऱ्या सप्ताहाच्या मधलं जे अंतर आहे ना, दोन्ही ग्रंथाची किमान 11 पारायण तरी व्हायला पाहिजे. महाराज पटला असेल तर वाजवा एकदा मनापासून. फार नाही महाराज, दोन्ही ग्रंथाची मिळून 11 पारायण करायला काय हरकत आहे. आपल्याला जर आपल्या 11 इंद्रियावरती विजय मिळवायचा असेल तर गाथा ज्ञानेश्वरीची 11 पारायण करा पुढच्या सप्ताहापर्यंत. आणि त्यांची कृपा प्रत्येक शब्दाच्या माध्यमातून आपल्याला कशी हस्तगत करता येईल याचा विचार माणसाने केला पाहिजे. अभंगाचं चिंतन माझं पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी येऊन सेवा करण्याचं सद्भाग्य प्रतिवर्षी मला प्राप्त होतं. हे तुमचे उपकार आहेत. ही सेवा इथे येऊन करण्याचं जे काही थोडंफार तोडकं मोडकं ज्ञान माझ्याकडे आहे हे आमच्या संस्थेचे उपकार आहेत. आणि या उपकाराला कोणत्याही प्रकारचा विक्षेप न करता तुम्ही इथे येऊन ग्रहण करता हे तुमचे उपकार आहेत. मी ज्या उपकाराचं चिंतन तुमच्या समोर व्यक्त करणार आहे ते चिंतन व्यक्त करण्याकरता लागणारी सामुग्री पुरवण्याकरता त्यांचे उपकार आहेत. आणि हे सगळा योग जुळून आणण्याकरता तुम्ही ग्रामस्थांनी केलेलं अनमोल सहकार्य हे तुमचे उपकार आहेत. ज्ञानेश्वर दिधले घर दावनी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला यथामथी यथा अवकाश. बुद्धीच्या मर्यादेनं जेवढा अभंगाचा विचार आणि विस्तार करणं शक्य झालं तेवढा करण्याचा प्रयत्न केला. प्रतिवर्षीची सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त होतं. आनंदाच्या वातावरणात सेवा संपन्न करण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आला. भक्तश्रेष्ठ मारुतीरायांचं आपल्याला पवित्र सानिध्य आहे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. भव्य दिव्य अशी भक्कम अशी आपल्या पाठीमागं परंपरा आहे. या परंपरेचं सौष्ठव पावित्र्य आणि सौंदर्य सांभाळून जी आपण वाटचाल गेल्या 72 वर्षापासून करत आहोत ही अशीच दशकांनी दशकं शतकांनी शतकं ही वाटचाल अशी पुढे चालत राहावी अशी सगळी संतांच्या चरणी याचना करतो. उपस्थित सर्व टाळकरी गायक वादक मंडळी श्रोते मंडळी सगळ्यांच्या चरणावर पुनश्च एकदा वंदन करतो. ज्या संतांनी आपल्यावर एवढे उपकार केले त्यांचं एकदा थोडं 2 मिनिट भजन करू आणि सेवा समारोपाकडे नेऊ. ज्ञानदेव तुकाराम बोला बोला देव तुकाराम